नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। अखिल महाराष्ट्र लोकनाट्य कलाकार सांस्कृतिक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राची लोककला, महाराष्ट्राची लावणी, महाराष्ट्राची संस्कृती टिकली पाहिजे यासाठी अखिल महाराष्ट्र लोकनाट्य कलाकार संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं डीजे सुरू आहे, जिथे जिथं साऊंड सिस्टीम सुरू आहे, ज्या कला केंद्रामध्ये तिथली बंद झाली पाहिजे म्हणून गेले आम्ही 4-6 महिने याच्यामध्ये सातत्यानं संघटनेच्या वतीनं आंदोलन करतोय। संबंधित थिएटर मालक आणि संबंधित कलाकारांच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांच्या सोबत अनेक वेळा बैठकी झाल्या, चर्चा झाल्या। आपल्याला नुसतं त्यांनी सांगितलं की तात्पुरतं आम्ही 2 महिन्याची मुदत द्या, 3 महिन्याची मुदत द्या। आमच्या आदरणीय लावणी सम्राज्ञी सूर्यकाताई पुणेकर यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगरच्या कलेक्टर साहेबांना मी मागच्या 2 महिन्यापूर्वी भेटलो होतो। त्यांना सांगितलं की बाबा या महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे, कला जपली पाहिजे आणि ही लावणी टिकली पाहिजे आणि महाराष्ट्राचं सांस्कृतिक जे कार्यालय आहे त्याने विशेष या कलेसाठी ही लावणी टिकली पाहिजे, ही कला जोपासली पाहिजे म्हणून काही योजना, काही शासनाच्या सवलती, काही कलाकारांना मानधन, काही थिएटर मालकींना, पार्ट्यांना त्या ठिकाणी अनुदान आणि कलाकारांच्यासाठी हे सगळं या ठिकाणी सांस्कृतिक कार्यालय महाराष्ट्रात चालतंय आणि त्याला कुठेतरी छेद देण्याचं काम, त्याला कुठेतरी वेगळ्या दिशेला नेण्याचं काम आणि महाराष्ट्रीय लोकांना ही संपली पाहिजे, नष्ट झाली पाहिजे असा काही जणांचा हेतू आहे। तो हेतू असता कामा नये आणि म्हणून आमची सगळ्यांना विनंती आहे की बाबा मागच्या आम्ही 2 महिन्यापूर्वी सांगितलं, 8 दिवस 15 दिवसापूर्वी पण सांगितलं माननीय कलेक्टर साहेबांना। आम्ही सगळ्या पुणे जिल्ह्यातल्या कलेक्टर SP साहेबांना निवेदन दिलं आहे, आपण अहिला या ठिकाणी दिलेलं आहे, त्याचबरोबर लातूर जिल्ह्याच्या SP कलेक्टरने दिलं आहे, बीडच्या SP कलेक्टरने दिलेलं आहे, परभणीच्या SP कलेक्टरने दिलं आहे। अशा अनेक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणच्या सगळ्या कलेक्टरना आम्ही आणि SP साहेबांना ही आमची लोककला जगली पाहिजे, इथल्या कलाकारांच्यावर जी उपासमारीची वेळ आहे की ढोलकीन तबला जर वाजला नाही, पेटी वाजली नाही तर तिथल्या कलाकारांची उपासमारीची ह्या डीजे आणि त्या साऊंड सिस्टीममुळे उपासमारीची वेळ आलेली आहे। आमच्यावर आरोप केला जातो की संघटनेच्यावर किंवा कलाकार हे संघटनेने पुरवले गेले पाहिजेत, तर संघटनेने कलाकार पुरवायचे नसतात। संघटना ही कलाकारांची असंघटित क्षेत्रातल्या कलाकारांना संघटित करून त्यांना न्याय देण्यासाठी आपण ही संघटना काम करते, कलाकारांच्या न्याय हक्कासाठी लढत असते। आणि म्हणून जी पार्टी मालकीन आहे, थिएटर मालक ज्या पार्टी मालकीला उचल देतो त्या थिएटर मालकींनी तिचा तबला, पेटी, वस्ताद, मास्तर, गायिका, नृत्यांगना हे तिन्ही स्वतः ठरवायचे असतात आणि त्याला थिएटर मालक त्याला जबाबदार, थिएटर मालक आणि त्या पार्टी मालकींचा संबंध असू शकता। आणि अशा पार्ट्या मालकीन आहेत की त्यांनीच ती कलाकार शोधायचे आहेत किंवा त्या माझ्या पार्टीमध्ये कुठला कलाकार असायला पाहिजे, माझ्या पार्टीमध्ये कुठल्या नृत्यांगना असायला पाहिजेत, माझ्यामध्ये पेटी मास्तर कुठला, ढोलकी मास्तर कुठला असला पाहिजे, अशी ही पार्टी मालकीन ठरवत असते। आणि म्हणून त्यांनीच तो कलाकार गोळा करायचा असून त्यांनीच ते आणून त्या ठिकाणी आणि त्या पार्टी त्या थिएटरमध्ये लावली पाहिजे। आणि मग थिएटरचा मालक त्या मालकीला असं पूर्ण संच असेल तरच त्यांनी ती उचल दिली पाहिजे आणि ती घेतात आणि करतात, चालवतात। पण मधल्या काळामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये हे सगळं बंद होत चाललं आणि मग माणसाला माणूस भेटत नव्हता, हे सगळं करतो म्हणून डीजेची सिस्टीम काही लोकांनी सुरू केली। पण ते आता डीजेच्या सिस्टीममुळे कलाकारांच्यावर आता उपास मारले, कलाकार या ठिकाणी उपलब्ध होईन अशा काही जणांचा आमच्यावर आरोप आहे। तर आमचं म्हणणं एवढंच आहे की कलाकार हा जगला पाहिजे, जिवंत राहायला पाहिजे, त्याला काम मिळालं पाहिजे, त्याची रोजीरोटी त्याच्यावर आहे। कलाकार हा व्यसनी दिन बनतो, हा का बनतो की तो सकाळी समजा 12ला 1ला आला, तो रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पेटी तबला वाजवत असतो, त्याला जागरण करायची पद्धत सुरू झालेली आहे आणि म्हणून त्याच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो। याच्यामध्ये थिएटर मालकांनी कुठल्या आरोग्याची सिस्टीम लावलेली नाही, शासनाने याच्यावर सिस्टीम लावली नाही, त्याचं संरक्षण कुठल्या पद्धतीचं केलं जात नाही, त्याला विम्याचं संरक्षण नाही। आणि म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी कलाकार निर्माण नवीन व्हावेत म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं कला संस्कृती मंत्रालयाकडून की आम्ही या ठिकाणी कलाकार निर्माण करण्यासाठी एक आपण या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र कलाकारांच्यासाठी आपण निर्माण करण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। काय तुमची भूमिका काय असणार जर डीजे सिस्टीम बंद नाही झाली तर तुमची पुढची भूमिका काय असेल? डीजे सिस्टीम जोपर्यंत महाराष्ट्र शासनानं कला केंद्रांना परमिशन देतानाच अटक घातलेली आहे की तिथं ढोलकी, तबला, पेटी आणि 9 वर्षाचं स्टेज चालू झालं पाहिजे आणि स्टेज सुरू झाल्यानंतर ना तिथले लोककला महाराष्ट्रात जपन केलं पाहिजे, याच्यासाठीच त्याला परमिशन दिली आहे। हा डीजे आणि साऊंड सिस्टीम ही बेकायदेशीरच आहे, हे कायद्यातच नाही आहे, परमिशनच नाही आहे आणि म्हणून ते बंद झालं पाहिजे। आणि म्हणून हे जर झालं नाही तर भविष्य काळामध्ये आम्ही संबंधित सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही प्राथमिक स्वरूपातलं सगळं आंदोलन करेन आणि मग राज्याचं एक मंत्रिमंडळ आता नव्यानेच झालेलं आहे आणि त्या ठिकाणी गृहमंत्री असतील, राज्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री असतील, यांच्यासमोर आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी, कलाकार वगैरे पहिल्या प्राथमिक स्वरूपात जातील आणि चर्चा करतील। आणि जसं अहिल्यानगरमध्ये आमचं उपोषण सुरू आहे तसं महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये उपोषण सुरू होणार आहे, ज्यामध्ये धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डीजे सुरू आहे,
परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे, जालनामध्ये सुरू आहे, लातूरमध्ये सुरू आहे, बीडमध्ये, नांदेडमध्ये अशा पद्धतीचे हे सगळे डीजे प्रत्येक मोठ्या प्रमाणात सगळीकडं हे त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही जोरात मोठ्या प्रमाणात सगळ्या कलाकारांना संघटित करून ढोलकी मास्तर सगळ्या वस्तादांना एकत्र करून त्या ठिकाणी प्रशासनाच्यावर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर आणि SP साहेबांच्या समोर आम्ही उपोषण करणार आहोत, आंदोलन करणार आहोत. आम्ही त्यांना आता आज सगळीकडे आम्ही निवेदन सगळे दिले आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही जमलं तर आम्ही सरळ राज्याच्या माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याचे कला संस्कृती मंत्री यांच्यावर देणार आहोत. आणि जी कलाकारांच्यावर जी प्रेशराईज आणि जी दबावतंत्र राजकारण जे झालेलं आहे किंवा त्यांना प्रेशराईज केलं जातं आहे, पुढे संघटित होऊ नये, त्याला कुठं एकल्पते बोललं जातं, कारण त्यांच्याकडे भांडवलदार आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, ताकद आहे, सगळी गोष्ट आहे. आमच्या कलाकडे काहीच नाही. काम केलं तर 2 रुपये, 100 200 रुपये मिळणार, 500 रुपये मिळणार, ह्याच्या पलीकडे त्याची उत्पन्न आहे आणि घर कुटुंब त्याच्यावर चालतंय. तर अशा मालकांनी माझी विनंती आहे की कलाकारांच्या ज्याच्या जीवावर आपण 4 पैसे मिळवलात, ज्याच्या जीवावर त्या पार्टी मालकी मोठे झाले, थिएटर मालक मोठे झाले, तर अशा कलाकारांच्या जीवावर आपण भीतीचं वातावरण किंवा प्रेशरचं वातावरण करून ही विनंती.